गुरुराया माझे मस्तक तुमचे पाया, माझे मस्तक तुमचे पाया. श्रीपाद बाबा रामदास बाबा, माझे मस्तक तुमचे पाया. नारायण बाबा रोहिदास बाबा, माझे मस्तक तुमचे पाया. नाना बाबा पांडुरंग बाबा, माझे मस्तक तुमचे पाया, माझे मस्तक तुमचे पाया. आपला एकनाथी भागवत आणि या एकनाथी भागवतामधील अध्याय 23वा आणि याच्यातील श्लोक क्रमांक 49 चालू आहे आपला. आणि 49 श्लोकामधील ओवी क्रमांक आहे 728 किंवा 729. सुरुवात करण्याआधी ह्या अध्यायामध्ये भगवंताने उद्धवाला जे ज्ञान सांगितलेलं आहे आणि त्या ज्ञानासाठी भगवंताने त्या उज्जैनी नगरीमधील एका कृपण ब्राह्मणाची झालेली कथा व्यथा सांगून त्याच्या मनाला झालेला बोध, त्याच्या मनाला झालेला त्रास आणि त्या झालेल्या त्रासातून त्याला झालेला बोध, त्याला झालेला ज्ञान, त्याला झालेलं आत्मज्ञान, त्याला झालेली भगवंताची प्राप्ती कशी प्राप्ती झाली. तर ज्या वेळेला आपलं मन अखंड चिंतन करतो विठोबाचं, भगवंताचं, कधी आपलं मन चिंतन करतो, जर आपल्यावर संकट आली तर, जर आपल्याला अनेक दुःख वाट्याला आली, एखादा मोठा आजार आला आपल्याला, तर आपलं मन आपोआपच भगवंताच्या चरणाकडे जातो, भगवंताच्या नामस्मरणाकडे जातो, श्री गुरूंना शोधायला जातो. गुरु कधी भेटतो माणसाला, तर ज्या वेळेला आपल्याला माणसावर बरेचसे संकट येतात आणि संकट आल्यानंतर माणूस काय होतो, सैरावैरा होतो आणि त्याचं मन सैरावैरा होतं आणि झालेला सैरावैरा मनातून माणूस काय करतो, गुरुकडे धाव घेतो, मंदिराकडे धाव घेतो, देवांकडे धाव घेतो आणि त्यावेळेला त्याला अनेक प्रकारचा त्रास होतो. जो तापत्रयी पोलला, जो संसार दुखे दुखावला, तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी. समर्थ सांगतात, जो तापत्रयी पोलला, त्रिविध तापे पोलला, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि दैविक त्रिविध तापे पोलला. जो संसार दुःखे दुखावला, ज्याला संसारामध्ये ताप दुःख कष्ट आले, अनेक व्याधी जडल्या माणसाला, मग या व्याधीतून आपण बाहेर कसं निघणार. मग भगवंताचं स्मरण करतो माणूस. अनेक प्रसंग आले, बहु दुःख भोगिले जेणे, तयाशीच परमार्थ बाणे. आणि संसार दुःखाचे ने अंगी परमार्थ बाणे. हो, परमार्थ कधी बांधतो, संसारामध्ये अनेक प्रकारचे ताप दुःख कष्ट आले तरच माणूस प्रपंच करता करता भगवंताचा परमार्थही करतो, अन्यथा करत नाही. का, त्याला वाटतं खाऊन पिऊन मस्त आहे आपलं काही दुखत नाही, आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्रास नाही. मग मनुष्य काय करतो, भगवंताचं भजन भक्ती करत नाही आणि ज्या वेळेला प्रसंग येतात त्यावेळेला मग माणूस सैरावैरा धावतो. तसा हा जो कृपण ब्राह्मण आहे, याच्यावर अनेक प्रकारची संकट आली आणि त्या संकटातून निवारण करण्यासाठी आलेल्या संकटाचा निवारण करण्यासाठी त्याच्या मनावर अनेक प्रकारचे आघात झाले आणि झालेल्या आघातातून त्याला भगवंताला कसं प्राप्त करायचं, गुरूंना शरण कसं जायचं, हे त्याला युक्ती सापडली. सर्वसामान्याप्रमाणे हा सामान्य माणूस होता हा कृपण ब्राह्मण, पण तो आज विचार करा, त्याला
भगवंताने आपल्या ह्या भागवतामध्ये त्याला काय केलं आहे, भागवतामध्ये त्याचा उल्लेख आला. जसा ज्ञानवरांनी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. म्हणजे ज्ञानवराने हरिपाठामध्ये आणलं. कोणाला आणला तर वाल्या कोरीला व वाल्याचाच वाल्मिक झाला. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. बघा, नामाच्या माध्यमातून तिन्ही लोकांचा उद्धार होतो. असं ज्ञानवराने नामाचा उद्धार होतो याच्यासाठी कोणाला आणलं, उदाहरणार्थ वाल्या कोलीला आणलं. तसं ह्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत म्हणून आपल्यासमोर भिक्षुगीत जो ठेवलेला आहे, म्हणजे भिक्षुगीता जी ठेवलेली आहे त्या भिक्षुक माणसाची, म्हणजे त्या कृपण ब्राह्मणाची, त्यातून आपल्याला आपल्या मनाला शिकवण देण्यासाठी भगवंताने उद्धवाला हे ज्ञान सांगितलेलं आहे. आपल्याला शिकवणे बरं का. आता आपण वगांकडे वळूया. तैशी नव्हे मनाची मैत्री उपकारे विन प्रत्युपकारी सकल दुःखाते निवारी सुख सागरी नांदवी. एखाद्या आपण बाह्य लौकिक मित्र आपण पकडला, लौकिक माणसाशी आपण मैत्री केली, तर तो लौकिक माणूस, प्रपंचातला माणूस काय करतो, जसं काय त्याच्या उपकाराची फेड आपल्याला करावी लागतो. कारण त्याने आपल्याला मदत केली का आपल्यालाही करावं लागतो. तो प्रसंगाला धावून आला तर आपल्याला प्रसंगाला धावून जावं लागतो. म्हणजे लौकिक मित्राची संगत आपल्याला काय करतो, उपकार परत फेड करावा लागतो उपकाराची. सकल दुःखाते निवारी सुखसागरी नांदवी. तेही विषय सुखावरी येर झार घरी उचितानुकाळे. तैसे नव्हे मनाची मैत्री उपकारी विन प्रत्युपकारी सकल दुःखाते निवारी. तसं नाही, मनाशी आपण दोस्ती केली तरी तो उपकाराचा काही संबंध येत नाही. कारण काय, सकल दुःखाते निवारी सुख सागरी नांदवी. सगळ्या दुःखांचं निवारण करतो मन आणि आपल्याला सुखाच्या सागरामध्ये हा मन काय करतो, आपल्याला रत करतो. आपल्याला म्हणजे सुखाच्या सागरामध्ये आपल्याला रमवतो. मन काय करतो, सुखाच्या सागरामध्ये रमवतो. कारण आपण मनाशी दोस्ती करतो. ज्यावेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला आपण काय करतो, आपल्या मनालाच आपण आवडतो ना. आपल्या मनालाच काय करतो, आवर्त घेतो, मनाला एकाग्रचित्त करतो, त्या मनाला शिकवण देतो. तो मन इकडे धाव तिकडे धाव विषयांच्या मागे धाव, प्रपंचाच्या मागे धाव, व्यापाराच्या मागे धाव, असंच करतो. पण ज्या वेळेला त्याला आपण एकाग्रचित्त करतो, एका आसनावर बसवतो, त्यावेळेला त्या मनालाच आपण शिकवणूक देतो, अरे बाबा इकडे तिकडे कशाला पळतो, एका जागेवर थांब. मग ज्या वेळेला मन आपला एकाग्रचित्त होतो त्यावेळेला आपल्याला सुख नावाची वस्तू मनाच्या ठिकाणी दिसते. इथं तेच सांगितलं आहे. काय सांगितलं आहे, सुख सागरी नांदवी सकळ दुःखांते निवारी सुख सागरी नांदवी. सुखाच्या सागरामध्ये नांदायला शिकवतं आपल्याला मन, आपलंच मन बरं का. म्हणून मन एवं मनुष्यानाम कारणबंध मोक्षाय. मनच माणसाला बंधनात टाकतो आणि मनच माणसाला मोक्षाकडे घेऊन जातो. प्राकृत्य अतिमित्रत्वा ज्याशी निज दुःख सांगता त्यापाशी सर्वथा निवारेना त्याशी मन हे आम्हाशी असाध्य. प्राकृती अतिमित्रत्वा ज्याशी निज दुःख सांगता त्यापाशी, म्हणजे आपला बाहेरचा जो मित्र आहे त्याच्याशी आपण जर मित्रत्व केलं, दोस्ती केली, तर निज दुःख सांगते त्याच्याजवळ आपण दुःख सांगतो. सर्वथा निवारेना त्याशी म्हणे हे आम्हाशी असाध्य. तरी तो काय करतो की आपल्या दुःखाचं निवारण करू शकत नाही. जो लौकिक मित्र आहे, बाहेरचा मित्र आहे, सगळा संबंधी आहे, रोजचा व्यावहारिक संबंध आहे, असा आपला जरी मित्र असला तरी आपण त्याच्याकडे दुःख सांगू शकतो पण निवारण करू शकत नाही. कारण जर त्याने आपल्याला मदत केली तर त्याचे उपकार आपल्यावर होतात. त्या मित्राने बाहेरच्या जर आपल्याला मदत केली, पैशाची म्हणा किंवा आपल्याला मदतीला धावून आला तो,
तरी त्याचे उपकार आपल्यावर होतात. पण मनाच्या मित्राचं असं काय नाही. मन काय करतो, मनच आपल्याला त्या दुःखापासून निवारण करतो आणि मनाला आपल्याला परतफेड करायची गरज लागत नाही, कारण आपलाच येतो. मन आपल्यापासून वेगळा नाही आणि आपण मनापासून वेगळा नाही आहे, एकच आहे. मनच आपला देव आहे आणि मन आपल्या कुठे आहे, आपल्या अंतःकरणामध्ये. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार एकत्र आहे हो. ही 4 भेद केल्यात, 4 पार्ट केले मनाचे. मनाला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणजे मन, आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर मनाकडे जाते. मन काय करतो, बुद्धीला सांगतो बाबा असं असं चांगलं आहे का वाईट आहे. मग एखाद्या माणसाला जर सत्वगुण असेल तर बुद्धी ॲक्सेप्ट करतो. मनाकडे चांगले विचार असतील तर मन बुद्धीला सांगतो. बुद्धी काय करते, चांगलं असेल चित्तामध्ये देते आणि चित्त कुठं नेतो, अहंकाराकडे नेतो. आणि ज्या ठिकाणी अहंकार आहे त्या ठिकाणी आपलं नाम असेल तर आपल्याला मन काय करतो, मन बुद्धीला सांगतो, बुद्धी चित्ताला सांगतो आणि चित्त चैतन्यामध्ये जातो. चैतन्य हाच परमात्मा आहे. चैतन्य म्हणजेच परमात्मा, लक्षात घ्या. आपल्या ज्या ठिकाणी अहंकार आहे त्या ठिकाणी आपल्याकडे चैतन्य निर्माण व्हायला पाहिजे. चैतन्य म्हणजे नामाचं स्मरण. चैतन्य म्हणजे काय, हरिनामाचं स्मरण. ज्याच्या चित्तामध्ये हरिनामाचं अखंड स्मरण चालू आहे त्याच्याकडं अखंड भगवंताची वाटचाल चालू आहे. त्याच्याकडं अखंड भगवंताचं नामस्मरण चालू आहे. त्याच्यावर भगवंताचा वर्षाव आहे, त्याच्यावर भगवंताची कृपा आहे. लक्षात घ्या, सोपं आहे बरं का, एकदम सोपं आहे. मी सोपं करून सांगतो तुम्हाला. का तर प्रत्येकाला हे पटलं पाहिजे की आपण दिवसभरात काय करतो, जे का आपली हालचाल चालू आहे शरीरामध्ये, जे का आपली क्रिया चालू आहे, त्या क्रिया कशा आपल्या शरीरामध्ये चालतात त्याच्यावर आपलं लक्ष नाही. आणि जरी लक्ष असला तरी त्याची माहिती नाही. आणि म्हणून आम्ही सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही तुम्हाला निरूपण सांगतो की जी अनुभूती आहे त्या अनुभूती तुम्हाला आम्ही सांगतो. तुम्हालाही असे अनुभव येतात. प्रत्येक साधकाला अनुभव येतो, पण तो खरा आहे का खोटा आहे का त्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही येथून तुम्हाला निरूपण देतो. म्हणजे तुम्हालाही पटलं पाहिजे की आपल्याकडे जे चालू आहे ते कुठपर्यंत आहे, आपण कुठपर्यंत आहोत, आपण कसं ध्यान करतो, त्याची अनुभूती काय आहे. बारीक बारीक अनुभव पण आपल्याला भगवंतापर्यंत नेऊ शकतात. पण ते सततम कीर्तयंतो माम पाहिजे, सातत्याने कीर्तन चालू पाहिजे. मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य. मनाकडे चांगले विचार आले तर ते बुद्धी ॲक्सेप्ट करतो. जर आपण सत्वशील असू तर, आपल्याकडं सत्वशील विचार असतील तर, आणि आपल्याकडं जर तामसी विचार असतील तर मग आपण काही करू शकत नाही. म्हणून दैवी संपत्ती आपल्याकडं असली पाहिजे. दैवी संपत्ती म्हणजे काय, चांगले दैवी संपत्ती म्हणजे भगवंताच्या बद्दल विचार, चांगले विचार, चांगले आचार. त्यात आपल्याला श्रवण भक्ती, ध्यान योग, त्याच्यानंतर आपल्याकडे विवेक, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या दैवी संपत्तीमध्ये मोडतात. आणि म्हणून आपल्याकडे चांगले विचार असतील तर मनाकडे आलेले विचार बुद्धी ॲक्सेप्ट करते आणि बुद्धी काय करते, चित्ताला पाठवते. आणि चित्त काय करतो, चित्तामध्ये जर भगवंताचं नामस्मरण चालू असेल तर चित्ताचंच चैतन्य होतं ना. चैतन्य म्हणजे परमात्मा, लक्षात घ्या. चित्ताचंच चैतन्य होतं. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, मग मनची होय उन्मना, बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी. सांगतात की नाही, अहंकार धरी सोहमपण. बघा आता आलं की नाही, ज्या ठिकाणी अहंकार आहे तिथे सोहमपण आलं, ते सोहम तत्व यायला पाहिजे. अहंकार धरी सोहमपण, तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, मग मनची होय उन्मना, बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी. बघा, बुद्धीचा निश्चय होतो की मीच परब्रह्म आहे. समूळ मावलले अभिमान, कैची बुद्धी कैचे मन, बुडाले चित्ताचे चित्तपण, ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे. म्हणजे आपल्या आतमध्ये ब्रह्माचा अनुभव आपल्या येतो. कसला अनुभव येतो, ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव येतो आपल्याला.
आणि म्हणून इथं काय सांगितलंय की तैसे नव्हे मनाची मैत्री उपकारी न प्रत्युपकारी सकळ दुःखाते निवारे सुख सागरे नांदवी प्राकृती अति मित्र तो ज्याशी निज दुःख सांगता त्यापाशी सर्वता निवारे ना त्याशी म्हणे हे आम्हाशी असाध्य. आता जो समोरचा जो मित्र आहे तो सांगतो की बाबा हे आम्हाला तुमच्या दुःखाचं निवारण करता येणार नाही, पण तैसे मित्र तो नव्हे मन, तसा मन हा तसा मित्र नाही. मना बैसोनी सावधान करिता निज दुःख न निवेदन. मग मन काय करतो की मना बैसवनी सावधान, आपल्याला मन सावध करतो, करिता निज दुःख निवेदन हरी जन्म मरण महाबाधा. मन काय करतो की आपल्या मनाकडे आलेले सुख दुःखाचे जे काय जन्ममरणासाठी जन्ममरणाच्या मध्ये येणार अडथळा काय करतो, दूर करतो. कशाने? तर हरिनामाने. मन काय करतो तर करिता निज दुःख निवेदन. मनच काय करतो, निवेदन मांडतो भगवंताकडे. कारण मन हाच आपलं काय आहे, नव्हे नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे. मनच काय करतो, सर्व दुःखाचं निर्दालन करतो. त्या मनाशीच आपण दोस्ती करायला पाहिजे, मनाशीच आपण मित्रत्व करायला पाहिजे. आणि हा अनेक जन्माचा आपला मित्र आहे मन. मन ह्याच जन्मात नाही आहे. बघा, आपण ज्या वेळेला आपण अनेक योनीतून आपण बाहेर आलेलो आहोत. कुत्रा असेल, मांजरा असेल, कोणी उंदीर असेल, काय असेल, हत्ती असेल, घोडा असेल, तिकडे पण मनच आहे की नाही. मन कधीही मरत नाही बरं का. आपला शरीर जातो पण मन हे तसंच राहतो. ते पंचप्राण घेऊन काय करतो, पंचप्राण सल सोडिती परानरूपी वासनावृत्ती वासना मिश्रित देह जाती सल सांडून या. बघा, वासना मिश्रित आपला काय करतो, जशी वासना असेल तसा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो माणूस. पण ते मनाकडे सगळे विचार आहेत, मनाकडे विकार आहेत, मनाकडे नामस्मरण आहे, सगळं मनच काम करतो. आणि त्या मनाला आपण कसं आपलं काबूत घ्यायचं, मनावर कसा विजय मिळवायचा, हे आपल्याला संत सांगतात. हरी जन्म मरण महाबाधा. बघा, हरी म्हणजे काय, जो हरण करतो तो हरी म्हणजे काय, हरी म्हणजे सुख दुःखाचा निवारण करणारा तो हरी, म्हणजे तो भगवंत. आपण म्हणतो हरी 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 मंत्र हा जीवाचा, म्हणते जीवाच्या तया मोक्ष. म्हणजे हरीच काय करतो, दुःखाचं निर्दलन करतो. हरी 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 आपण म्हणतो नाही का, हरी हेच काय करतो, हरी हाच परमात्मा आहे. भरला घनदाट हरी दिसे. बघा, घनदाट भरलेला आहे हो हरी. ज्ञानोबा सांगतात की नाही, भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडे हरीच भरलेला आहे. आणि तो आपल्या दुःखाचं निर्दालन करतो, निवारण करतो, हरण करतो, म्हणून त्याचं नाव हरी आहे. आपण त्याला हरी म्हणतो. काय म्हणतो त्याला, कोणी त्याला राम म्हणतो, त्याला कोणी कृष्ण म्हणतो, त्याला कोणी काय काय म्हणतो, श्री शंकर म्हणतो. पण खरं नाव त्याचं काय आहे, हरी. म्हणजे आपल्या दुःखाचं हरण करणारा तो हरी. हरीशी जाणून हरीच झाले. म्हणून काय लिहिले की सुख याज्ञवैकल्य, शुक याज्ञवैकल्य, कपिल मुनी, दत्त हरीशी जाणून हरीच झाले. बघा, हरीशी जाणून हरीच झाले म्हणजे त्या भगवंताला जाणून भगवत स्वरूप झाले. मरण भय असता चित्ती कनक कामिनीची सासक्ती, स्त्रिया अतिशय निर्भिस्थिती तरी निर्लज्ज वृत्ती लाजना. मरण भय असता चित्ती. बघा, मरणाचं भय कोणाला असतो, मनाकडे. मरणाचं भय चित्तामध्ये. पण तरी पण काय, कनक कामिनी आसक्ती, तरी पण त्या मनाला कनक कामिनीची आसक्ती म्हणजे सोना नाना बायका मुलं यांची आसक्ती आहे. कनक आणि कांता जया असं वाटे वमन अंतरी लागले ध्यान भगवंताचे. कनक आणि कामिनी काय आहे, कनक आणि कामिनी जया असं वाटे वमन, उलटीसारखं वाटतो.
अंतरी लागले ध्यान भगवंताचे, त्याच मनाला जेव्हा असं वाटेल कनक आणि कामिनी उलटीसारखं वाटेल, तेव्हा त्याला भगवंतांच्या नामाची चिंता लागते. भगवंताचं नाम वैराग्य होते, पण मनालाच वैराग्य आलं पाहिजे. मनाला वैराग्य आले की तुमचं नामस्मरण चालू होणार आहे. विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदयभुवनी, विषय वासना निरसुनी जीव सोहमपणे वर्ती. म्हणजे त्या नामामध्ये जीव काय करतो? सातत्याने नामस्मरण करतो जीव. पण विवेक आणि वैराग्य पाहिजे. मनाकडे वैराग्य आला की मनाकडे विवेक तयार होतो. चांगलं काय वाईट काय त्याला समजतो. वैराग्यच नाही तर वैराग्य आलंच नाही तर आपल्याकडे विवेक पण नाही, भक्ती पण नाही. वैराग्य फार महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाला वैराग्य आलं पाहिजे. मरण भय असता चित्ती कनक कामिनीची आसक्ती. बघा, माणसाला काय मरणाचं भय आहे मनाला, पण तरी पण कनक कामिनीची काय आसक्ती असते. स्त्रिया अतिशय निर्विसती तरी निर्लज्ज वृत्ती दाजना. स्त्रिया काय करतात, मनाला काय करतात, हेडसालून टाकतात हो. तरी पण त्या मनाला काय मन निर्लज्जपणे राहतो. म्हणजे अशी मनाची दशा आहे. परदारा परधन परद्रोह परनिंदा जाण लागल्यानं सांडी तीक्षण नरक दारुण भोगावया. त्या मनाला परदारा परधन परद्रोह परनिंदा जाण लागल्यानं सांडी तीक्षण नरक दारुण भोगा. आता त्या मनालाच जर परदारेचा वेळ लागला, परदार जायचा, परधनाचा वेळ लागला, धनाची चोरी करायला लागला, तर परनिंदा करायला लागला, तर लागल्यानं सांडिता क्षण नरक दारुण भोगावा. ही जर एखाद्या मनाला वाईट सवय लागली तर त्याला नरकाला जावं लागतो. 100% नरकाला जावं लागतो त्याला. काय सांगतात इथे नाथ बाबा की असं जर मनाला वाईट छंद लागले, परनारीचा, परधनाचा, चोरी करण्याचा, मारी करण्याचा, परद्रोह करण्याचा, परनिंदा करण्याचा जर मनाला छंद लागला तर मग लागल्यानं सांडिती क्षण, एक क्षण पण त्याला नरकाला जायला वेळ लागत नाही. तो नरकाला 100% जातो आणि दारुण दुःख भोगायला लागतो त्या मनाला. उसंत नाही शुभ्या हाती द्वंद्व दुःखाची अतिप्राप्ती नावरे इंद्रिय वृत्ती ऐसे मनाप्रती सांगता. बघा, भूक लागली तर एक घटका पण थांबता येत नाही. द्वंद्वाचे दुःख तीव्र असते, पण इंद्रियांची प्रवृत्ती आवरत नाही. इंद्रिय त्याला आवरता येत नाही मनाला. असे सारे गाराने जरा मनाला सांगितले. बघा, मनाला आपण सांगितला, मनालाच सांगायचं, बाकी कोणाला सांगायचं नाही बरं का. कारण मनच आपलं काय आहे, मनच आपला काय आहे, मित्र आहे, मनच आपला सखा आहे. त्या मनाला आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या तर आपल्या सर्व दुःखाचं निर्दालन होतो आणि भगवंताची प्राप्ती या मनाच्या माध्यमातूनच होतो. म्हणून संतांनी लिहिले की नाही की मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी पुनरुक्ती संसारी येणे नाही. मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी, मन हे मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरुक्ती संसारी येणे नाही. तो मन काय करायचा, भगवंताला अर्पण करायचा. तो जो मन विषयांकडे धावतो, जो मन वाईट गोष्टीकडे धावतो, जो मन परनिंदा करायला धावतो, जो परस्त्रीकडे धावतो, अनेक प्रकारचे त्याला व्यसन असतात मनाला. त्याच मनाला जर आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये अडकवलं तर तोच मन आपल्याला, बघा वाल्या किती पापी होता विचार करा. 7 रांजण भरतील एवढी पापं त्यांनी केली, पण एक नारायण महर्षी त्याच्या जीवनामध्ये आले आणि त्याला अनुग्रह दिल्या त्याला भगवंताचं नामस्मरण चालू झालं. आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तो एवढा तल्लीन झाला की त्याने असं भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. आणि भगवंताला यावं लागलं रामाला. एवढं त्याच्या मनावर परिणाम झाला त्या राम नामाचा.
नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तारला जने. त्याने काय केलं? नसता रघुनाथ अवतार, भगवंत रामाचा अवतार पण नव्हता त्यावेळेला. नाही पाहिला शास्त्राधार, कोणत्याच शास्त्राचा आधार घेतला नाही त्याने, पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये त्याने रामायण लिहिलं आणि भगवंताला प्रत्यक्ष रामाला यावं लागलं. म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्या की रामाचा जन्म प्रत्यक्ष पहिल्यांदा त्या वाल्मिक ऋषीच्या हृदयामध्ये रामाने जन्म घेतला, भगवंताने जन्म घेतला, त्याच्या हृदयामध्ये येऊन बसला भगवंत. आणि मग त्याने लिहिलंय की शतकोटी रामायण, म्हणजे काही वर्षानंतर राम जन्माला येणार, त्याची धर्मपत्नी सीता असणार, रावणाबरोबर युद्ध होणार, सगळं लिहून ठेवलं. आणि जसंच्या तसं कधी जेव्हा राम जन्माला नव्हता आलेलं तेव्हा रामायण लिहिलं. आणि ते कोणी लिहिलं, कशामुळे लिहिलं? तर एक मन की ज्या नारद महर्षींनी डोक्यावर हात ठेवला, जे मन लुटार होतं, सगळ्या लोकांना मारायचं, त्यांना लुटायचं, तोच मन भगवंताच्या भजनामध्ये लागल्यानंतर तोच मन काय झाला? त्याच मनाला शिकवण दिली भगवंताच्या हरिनामातून आणि त्यांनी रामायण लिहिलं. विचार करा, मग हे सगळं मनाचंच काम आहे, लक्षात घ्या. उसंत नाही शुद्धेताशी, द्वंद्व दुःखाशी अतिप्राप्ती, नावरी इंद्रियवृत्ती ऐसे मनाप्रती सांगता. आणि आपण हे सगळं मनालाच सांगायचं, दुसरं कोणाला सांगायचं नाही. काय सांगायचं? आपलं सुख असेल, दुःख असेल, आपल्याकडं द्वंद्व दुःख असेल, तर आपण हे सगळं मनाला सांगायचं. आपली इंद्रियवृत्ती आवरत नसेल तर आपल्याला मनावरतीच आपल्याला काय करावं लागेल? विजय मिळवावा लागेल. म्हणून ज्ञानवरा सांगता, स्वतः अंतःकरणजिता, सकळ कामोपशांता, परमात्मा पर्वता दुरी नाही, जैसा किडालाचा दोष जाये, तो पंधरे त्याची होय. तैसा जीवा परब्रह्म आहे, संकल्प लोपते, संकल्प विकल्प गेले, आपल्या मनातले विचार थांबले की आपणच परमात्मा स्वरूप आहोत, कुठं लांब जायची गरज नाही. म्हणून मनाला काय करा? मनाला शांत करा. मन एकदा शांत झाला की सगळं सुख तुमच्या पायाजवळ येईल. इंद्रियांच्या संगती जय पसरवत असे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. एका आत्मतत्वाकडे मनाला आणा. समाधी सुखी केवल, जय बुद्धी होईल निश्चल, तव तू पावशी केवल योगस्थिती. बुद्धी निश्चल करा, चंचलपणा काढून टाका आपल्या मनातला. आणि तो कशातून होतो? तर एका हरिनामातून, म्हणजे साधनेतून. साधना करायला पाहिजे आपल्याला, जास्तीत जास्त साधना करा. ऐसे एकता स्वयं वैराग्य खवळे पूर्ण. जर मनाने आपलं ऐकलं तरच आपल्याला वैराग्य येणार आहे. वैराग्य असंच येत नाही बरं का. वैराग्य महापावके, जालिले विषयांचे कटके. विषयांना जाळून टाकतं वैराग्य. आणि ते वैराग्य मनालाच यायला पाहिजे. कारण मन हा इंद्रियांचा राजा आहे आणि तो सर्व इंद्रियांना काय करतो? आज्ञा करतो. आणि तो मनच रामरूप झाला तर आपल्या डोळ्यांनी बघण्याची इच्छा फक्त भगवंताला होईल, कानाने फक्त भगवंताचं श्रवण होईल, मुखाने आपण हरिनाम बोलत जाऊ. आपले पाय कुठे जातील? मंदिराकडे वळतील, वारीकडे वळतील. आपले हात चांगल्या चांगल्या कामाला लागतील. कधी? आपलं मन जर रामरूप झालं तर. आणि आपल्या मनाकडे विषय असतील तर मग आपले सर्व इंद्रिय काय करतात? डोळ्याने वाईट बघण्याची इच्छा होईल, कानाने वाईट ऐकण्याची इच्छा होईल, मुखाने वाईट बोलण्याची इच्छा होईल, पाय आपले चोरी करायला धावतील, हात आपले मारायला धावतील. म्हणून मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्ती पदाशी आले. मनालाच राम बनवा आणि निवृत्त व्हा. निवृत्त होण्याचा एकच मार्ग आहे. म्हणून प्रवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, निवृत्ती धावे प्रवृत्ती धावे अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, आणि ऊर्ध्वमुखे नाना सुखे, हे विवेक जाणते समर्थ सांगतात. प्रवृत्ती धावे अधोमुखे. जर आपली प्रवृत्ती वाढत गेली, वृत्ती वाढत गेली का आपल्याला काय होतं? विषयांकडे धावतो आणि माणूस अधोगतीला जाते. निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. आपण सर्व विषयातून मुक्त झालो तर आपली ऊर्ध्वमुखी म्हणजे आपली धाव ब्रह्मरंध्राकडे जाते, म्हणजे भगवंताच्या प्राप्तीकडे जाते.
वृद्धमुखे नाना सुखे. आणि आपण जर वृद्धमुखे म्हणजे मूलाधार तू ब्रह्मरंध्राकडं जर आपली धाव सुरू झाली तर आपल्याला सुखच सुख आहे हो. तसं आपली मुक्ताई काय सांगते, उलट उलट माघारा फिर गोते खासी, भरला फुरमायेचा लोंढा वाहून ये जासी. उलट उलट माघारा म्हणजे मूलाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत आपल्याला जावं लागेल ध्यानाच्या माध्यमातून. फिर गोते खासी, नाहीतर आपण गोते खात बसू. भरला पूर मायेचा लोंढा वाहून जाशी. या मायेच्या महापुरामध्ये प्रत्येक माणूस वाहत चाललेला आहे आणि त्याला निघायचं असेल तर आपल्याला मूलाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत आपल्याला साधना करावं लागेल. तरच यातून बाहेर निघण्याचा मार्ग एकच आहे आणि ते म्हणजे आपली साधना. ऐसे ऐकता स्वयंमन वैराग्य खवळे. परिपूर्ण वैराग्याने पेटतो मन आपला. वेचुनी विवेकाचे धन. आणि काय करतो, विवेकाचा धन त्याच्याकडे येतो. त्याला समजायला लागतो चांगलं काय, वाईट काय, सार काय, असर काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, हे सगळं त्याला समजायला लागतो. पण आपण मनाशी दोस्ती करायला पाहिजे. दुसरा उपाय काय नाही बरं का. असं कुठलं जगामध्ये औषधच नाही की मनाला आपल्याला एकाग्रचित्त करता येईल. असं औषधच नाही जगामध्ये, कोणाकडेच नाही. आणि म्हणून त्या मनाने काय करायचं तर संतांना शरण जायचं. आयशा संता शरण जावे आणि नाम विठोबाचे घ्यावे, बस दुसरं काहीच नाही. दुःख निर्दालन करूच पावे. ऐशा एकदा स्वयंमन वैराग्य खवळे पूर्ण. वेचुनी विवेकाचे धन. धन हे मनाला काय, मन हेच काय आहे तर विवेक आपल्याकडे आला तर मनालाच काय होतं, मन हाच आपला धन आहे. पण त्याच्याकडे विवेक यायला पाहिजे हो. मनाकडे विवेक यायला पाहिजे. मनाला अत्यंत दुःख व्हायला पाहिजे. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची प्राप्ती. अत्यंत दुःख कोणाला होतं, मनाला होतं. शरीराला दुःख झालं तरी ते मनालाच होतं, कारण शेवटीला सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे, करता धरता कोणी मन आहे. मग अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची. मनाला अत्यंत दुःख झालं या भिक्षुकाच्या आणि स्वरूपाला प्राप्त झाला तो. स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल प्रत्येकाला तर मनाला दुःख व्हायला पाहिजे. चोर भांडारी करता पूर्ण. चोर चोरा ते निवारी जाणं. तेव्हा मनाशी करिता मित्रपणा. मनाची अवगुण मनची नाशी. आता आपल्याला दृष्टांत दिला नाथबाबांनी की एखादा चोर आहे आणि तो भांडारावर बसलेला आहे. काय करतो, ज्या भांडारावर, ज्या पैशावर, ज्या धनावर तो चोर बसलेला आहे त्याला सगळं माहीत असतो कशी चोरी करायची, कारण त्याच्याचकडे सगळं असतो. तो भांडार त्याच्याकडेच असतो. पैसा, अडका, जे काय दागिने, या धनावरतीच बसलेला आहे तो. आणि त्याला सगळं माहीत असतो कुठे पैसा जातो, काय करतो. आणि नाथबाबा सांगतात की त्या चोरालाच आपण काय करायचं, आपण चोराला खजिनदार बनवायचा. कारण त्याला माहिती आहे पैसा कुठं वाया जातो, काय करतो, कसा करतो, कुठून पैसा येतो. त्याला सगळं माहीत असतो त्या खजिनदाराला, कुठून पैसा कुठे जातो आणि कुठला माणूस याच्यामध्ये इमानदारीत काम करतो, कुठला माणूस बेईमान आहे याच्यामध्ये सगळं माहीत असतं त्याला, कारण तो तिथंच काम करत असतो. आणि म्हणून जर एखाद्या चोरी बंद करायची असेल, चोरी बंद व्हावी अशी वाटत असेल खजिन्याची, तर जो खजिनदार असतो त्यालाच काय करायचा, आपण त्याच्यावर काय करायचं, बसवायचं त्याला. एखादा चोर असेल त्यालाच बसवायचा, कारण त्याला चोरी करायची सवय असतो. चोराला तिथे बसवला की चोरी बंद होतो. तसं हा मन चोर आहे. हा मन काय करतो, चोर आहे. ह्या काय करतो, सगळ्या विषयांची चोरी करतो. ह्याच्याकडे सगळं काय आहे ते गुण आहेत. मग या चोररूपी मनाला काय करायचं, आपण या विवेकाच्या खजिन्यावर बसवायचं. मग तो आपल्याला काय करतो, शिकवून देतो की कसं वागायचं, कसं बोलायचं. कारण त्याला सगळं माहिती आहे की वाईट वागायचंही त्याला माहिती आहे, चांगलं वागायचं मनालाच माहिती आहे. चांगलं कसं वागायचं, वाईट कसं वागायचं हे मनालाच माहिती आहे. म्हणून त्यालाच काय बनवायचं, रखवालदार बनवायचं आपण.
मग आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्याला मनच सगळं करतो. मन चिंती ते वैरीने चिंती. इथं काय लिहिलं आहे? चोर चोरा ते निवारे जाणं ते मना अशी करिता. मित्रपण मनाशीच मित्रपण करा. का मनाला सगळं माहिती आहे. चोरी कुठे करायची, भगवंताची भक्ती कशी करायची, भगवंताला प्राप्त कसं करायचं, हे सगळं त्याला खाणं माहिती आहे. म्हणून मनाशीच मित्रत्व करा. मनाचे अवगुण मनाची मनाशी बघा. आणि मनच काय करतो? मनाकडे येणारे अवगुण आहेत ना, त्या अवगुणांना कसा बाजूला करायचा हे मनाला सगळं माहीत असतो. म्हणून अवगुणाच्या हाती अवघी फजिती. अवगुणाच्या हाती अवघी फजिती. अवगुण केलं की फजिती होते माणसाची. आणि म्हणून मनाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. असा पूर्णपणे अगदी बारीक सारीक विवरण या भगवंताने त्या उद्धवाला या मनासंबंधी दिलेलं आहे.